रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुलला से पतंगे, शरीर जायाची ठेवणी, कादरसी अभिलाष जनी. नवे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणी, कादरसी अभिलाष जनी. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणी, कादरसी अभिलाष जनी. थोडा विकू कमी करायचा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बोज तेजस्प्रदीप्रदेशं. विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनव रघुबर विमल जसु जोदायुक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेश विकार. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुख्य यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावार करी संताच्या, यावार करी संता, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. मस्तक हे संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. जोडून या करचरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो भावालो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे मजगडी पंढरी राया. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणी, कादरसी अभिलाष जने. नवे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, कादरसी अभिलाष जनी. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, कादरसी अभिलाष जने. विठ्ठला विठ्ठला.
अखिल गुणनिधान आनंदाचा कंद सचितानंद घन करुणावरणालय भक्तवत्सल पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी श्री साष्टांग दंडवत करून सकल संत कंतभूषण अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर ज्ञान्यांची राजी योग्यांची माऊली साधकांचा मायबाप इंद्राणीच्या कुशीमध्ये सदैव विराजमान असलेले अनाथाची माय ज्ञानोबाराय यांच्या चरणावरती श्री साष्टांग प्रणिपात करून सेवेकरता या ठिकाणी प्रारंभ करूया. विठ्ठल सज्जनो, अभंग जो आहे तो जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला त्यांना त्यांना भगवत शरणागतीच्या संबंधाने ज्यांना ज्यांना मनुष्य देह या ठिकाणी प्राप्त झालेला या मृत्यू लोकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, या जगामध्ये तुम्हाला जर रंगायचं असेल तर भगवत चिंतनामध्ये तुम्ही रंगा. तुम्हाला जीवन जर व्यतीत करायचं असेल तर तुम्ही परमार्थी रंगामध्ये त्या ठिकाणी काय करा तर जीवन त्या ठिकाणी रंगवा. तुम्ही जर म्हणत असाल की हे शरीर माझं आहे, हे शरीर तुमचं नाही, हे शरीर काळाचं आहे, तुम्ही म्हणत असाल हा माझा परिवार माझा आहे, हा कुटुंब माझा आहे, हे आपतिष्ट पाहुणे मंडळी सर्व माझी आहे, हे आपल्याला वरवर आपले दिसतात परंतु हे माझे नाहीत, ते फक्त तात्पुरती आहेत, क्षणिक त्या ठिकाणी ती आहेत. मग खऱ्या अर्थाने तुमचा सोयरा जर कोण आहे तर तुमचा सोयरा भगवान परमात्मा आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुदरा. मानवाचा जीवन आणि मरणाचा जो शेवटचा सर्वात मोठा जो प्रवास असतो ना, त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने जर खरा जर सोयरा कोण येत असेल तर तो भगवान परमात्मा सोयरा आहे. याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये तुमचं कोणीही नाही, अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल सज्जनाव, सेवेसाठी जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. अभंग बद्दलचा व्यक्त होणारा अर्थ मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलाय. आपण सर्वजण ही संत सभा या ठिकाणी कुठल्या निमित्ताने कुठल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित आहे हे सर्वांना आपल्याला ज्ञान आहे. परंतु तरी सुद्धा एक वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की आपण कुठल्या कारणाने या ठिकाणी जमलोत. म्हणून या ठिकाणी सांगण्याचा इत्यर्थ असा की आमचे परस्नी परम मित्र सीजी पॉवर इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर, आमचे परस्नेही श्री एकनाथ नवनाथ पाटील शिंदे हे आमचे मित्र आहेत. आणि त्यांचे आजोबा स्वर्गीय कैलासवासी गंगाधर भागुजी पाटील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने समस्त शिंदे पाटील परिवार यांनी या ठिकाणी हा करू घातलेला हा उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या आजोबांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, आपल्या गेलेल्या आजोबांकरता काहीतरी करण्याकरता आणि आपण गेल्यानंतर सुद्धा काहीतरी केलं पाहिजे या सद हेतूने, काहीतरी पुण्य आपण करावं या सद हेतूने आणि सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी हे कार्यक्रमाचं नियोजन केलंय. त्यामध्ये त्यांचे आपतिष्ट पाहुणे मंडळी तर सर्वजण आहेच, परंतु त्यांचा शिंदे पाटील जो परिवार आहे त्यामध्ये आदरणीय श्री काशीनाथ गंगाधर पाटील शिंदे त्यांचा मुलगा आहे. मित्र थोडं कमी करावं. त्यानंतर श्री रमेश काशीनाथ पाटील शिंदे त्यांचे नातू आहेत. सुरेश गंगाधर पाटील शिंदे त्यांचा मुलगा आहे. आणि आमचे सन्मित्र एकनाथ नवनाथ पाटील शिंदे आणि चिरंजीव अमोल सुरेश पाटील शिंदे आणि समस्त शिंदे पाटील परिवार या जापाडी मधला या सर्वांनी या ठिकाणी अथक प्रयत्नाने, अथक उपस्थितीने आणि आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता करू घातलेला हा वर्षश्राद्धाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. या वर्षश्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही पुण्य अर्पण होणार आहे ते सर्व आपण या ठिकाणी आदरणीय गंगाधर भागुजी पाटील शिंदे यांना या ठिकाणी अर्पण करणार आहोत. सेवेसाठी अभंग जो निवडलाय तो जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. सज्जना, मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी विचार केला तर मानवी जीवन हे सापेक्ष असणारं जीवन आहे. सापेक्ष असणारं जीवन म्हणजे काय तर प्रत्येक मनुष्याला या ठिकाणी काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी त्या ठिकाणी आशा आहे. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कशा ना कशाची तरी अपेक्षा आहे. ज्याला या जगामध्ये ज्यांनी भरपूर संपत्ती कमवलेली आहे त्याला जर त्या ठिकाणी मान देत नसेल तर त्याला असं वाटतं की एवढी संपत्ती आहे परंतु आपल्याला राव सुद्धा कोणी म्हणत नाही, म्हणजे त्याला सुद्धा ती अपेक्षा आहे. एखादा वारकरी असेल तर ते वारकरी असल्यानंतर सुंदर अशा प्रकारे त्यांनी गंध लावलाय, आंधी पंढरपूरचा वारी करतोय, परंतु गावामध्ये त्याला जर त्या ठिकाणी महाराज जर म्हणत नसतील, त्याचं आदरातिथ्य जर करत नसतील तर त्याला सुद्धा अपेक्षा आहे की आपल्याला महाराज म्हणलं पाहिजे. म्हणजे मला काय सांगायचं की या जगामध्ये सापेक्ष असणारं जीवन हे मनुष्य जीवन आहे.
मग तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी कशा ना कशाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. मी असं म्हणेल की घरातल्या प्रत्येक माणसाला सुद्धा असं वाटतं की घरातल्या माणसाने आपलंच ऐकावं. गावातल्या छोट्या छोट्या माणसाला सुद्धा असं वाटतं की गावातल्या माणसाने सुद्धा आपलंच ऐकावं. तालुक्यातल्या माणसाला सुद्धा असं वाटतं की तालुक्याने सुद्धा आपलंच ऐकावं. अर्थात आपण मोठे आहोत असं त्याला वाटतं. आपण मोठे आहोत, आपलं सर्वांनी या ठिकाणी ऐकलं पाहिजे. परंतु मला असं वाटतंय की स्वतःहून जो मोठेपणा घेतो आणि मोठेपणा घेण्याची अपेक्षा करतो ना, या जगामध्ये तोच बरेचदा लहान असतो. या जगामध्ये सांगून जाईल सज्जन, या जगामध्ये श्रीमंतीने माणूस मोठा होत नाही, या जगामध्ये त्यागाने माणूस मोठा होतो. सांगण्याचा विचार असा आहे की ज्या व्यक्तीची सगळी संपत्ती एका गाडग्यामध्ये होती, ज्या व्यक्तीच्या पाठीमागे फक्त त्या ठिकाणी गाडगे त्या ठिकाणी संपत्ती होती आणि 2 कुत्रे त्यांच्या पाठीमागे आणि पुढे त्या ठिकाणी फिरत होते. आणि सज्जनाव सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की त्या माणसाचे कपडे सुद्धा त्या ठिकाणी फार फाटके होते. परंतु आजही आपण ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या नावाने ग्रामपंचायत स्वच्छता अभियान राबवतो. त्यांचं नाव काय? गाडगे बाबा. कपडे फाटके होते परंतु विचार अतिशय मोठे होते, शुद्ध होते. म्हणून आजही त्यांच्या नावाने आपण काय करतो तर त्या ठिकाणी स्वच्छता अभियान. मला या ठिकाणी सांगायचं असं की त्यांच्या नावाने आपण स्वच्छता अभियान राबवतो. अर्थात ते गेले तरी सुद्धा आपलं जीवन या ठिकाणी, त्यांचं जीवन या ठिकाणी पृथ्वी तलावर आहे, हे मेन त्यातलं कारण आहे. सज्जनाव, कुटुंब पोसण्यासाठी माणसाची गरज नाही. कुटुंब तर कुत्रे जगवत असतात, कुटुंब तर कुत्रे जगवत असतात. त्यांच्या पाठीमागे सुद्धा चांगले पिलं फिरतात पाठीमागे. तुम्ही डुकरांचं जर त्या ठिकाणी लोकांचं जर बघितलं, कांदे असो, ज्वारी असो, बाजरी असो, एक निघलं तर 5-50 त्याच्या पाठीमागून निघतात. मग ते काही जीवन जगत नाही का? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी माझे भक्ती विन आणि जळो जयाचे जेले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय, है का? मग काय या जगामध्ये नाहीत का? अहो भरपूर आहेत जगामध्ये जगणारे. परंतु कुटुंब पोसण्यासाठी माणसाची गरज नाही दादा. जो कुटुंब पोसण्यासाठी त्या ठिकाणी समर्थ असेल किंवा जो कुटुंब जगवण्यासाठी या जगामध्ये त्या ठिकाणी समोर येत असेल किंवा कुटुंब पोसतच जर असेल ना, तर त्याचं दुर्भाग्य असेल की ते मेल्यानंतर त्याचं नाव सुद्धा घेणार नाही. मी तुम्हाला पटवून दे. तुम्ही पहा, आता ही झापवाडी हे गाव आहे. या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी 5-50 एकराचा 500 एकराचा 7-12 उतारा असेल. शेती पिकवतो ना आपण सर्वजण. ती शेती याच्या अगोदर होती का नव्हती? शेती याच्या अगोदर होती. शेती होती. आता ज्याचा बँक बॅलन्स त्या ठिकाणी 5 लाख होता, ज्याच्याकडे 5 एकर जमीन होती, त्यांनी 5 एकराची 10 एकर केली. ज्याचा बँक बॅलन्स त्या ठिकाणी 5 लाखाचा होता, त्यांनी 10 लाख रुपये बॅलन्स केला. अर्थात आपल्या पाठीमागच्यांकरता त्यांनी भरपूर त्या ठिकाणी कमवून ठेवलं. परंतु मला सांगण्याचा इत्यर्थ असा की ते गेल्यानंतर आपण आपले वडील आहे त्या वडिलांचं पुण्यस्मरण करतो. पुन्हा नाव घेतो का? वडिलांनी पुन्हा त्यांच्या वडिलाचं त्या ठिकाणी नामस्मरण किंवा त्या ठिकाणी पुण्यस्मरण घालावं आणि त्यांना त्या ठिकाणी विसरून जावं. असे किती गेले महाराज? असे जमीन खाणारे, जमीन पिकवणारे अनेक जण गेले. जमीन आहे तिथंच आहे, फक्त आपला नाव बदलत आहे का नाही? म्हणजे आपल्याला काय भाड्याने दिलेलं आहे. असे कितीतरी गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठी. पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोठी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. ऐक, अर्थात आपले कुटुंब पोसण्यासाठी जी माणसाची गरज आहे सज्जनाओ, आपल्या कुटुंबामध्ये किती आले आणि किती गेले त्यांचं नाव आजही त्या ठिकाणी आपण घेत नाही. परंतु या देशासाठी समोर येणारे जे माणसं आहेत, या समाजासाठी समोर येणारे जी माणसं आहेत, हा समाज घडवण्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग करणारे जी माणसं आहेत ना, त्यांना मात्र समाज कधी विसरत नाही दादा, कधीच विसरत नाही. सांगून जाईल बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही आपण आदराने त्या ठिकाणी नाव घेतो. सहज लोक त्या ठिकाणी म्हणले छत्रपती शिवाजी महाराज की. काय कारण जय म्हणण्याचं? काय कारण जय म्हणण्याचं? अहो त्यांना किती दिवस झाले जाऊन, तरी सुद्धा त्यांचं नाव आपण आजही घेतो. का घेतो? सांगण्याचा इत्यर्थ असा की महाराज समाज गोळा केला, मावळे गोळा केले आणि आपला या ठिकाणी समाज गोळा करून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याची स्थापना करत असताना माणसांना विसरले नाही.
सोबत सोबत जे त्या ठिकाणी मावळे होते त्या मावळ्यांना विसरले नाही. एक त्या ठिकाणी उदाहरण आठवतं पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करू घातला. राज्याभिषेक करू घातला त्यावेळेला अनेक मावळे त्या ठिकाणी जमा झालेले आहे. संपूर्ण रायगड त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि भरलेला असताना त्या ठिकाणी भटजीबा सुद्धा ब्राह्मणबा सुद्धा त्या ठिकाणी अभिषेकाकरता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित असताना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाकडे जाताना निघतायत ना, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रू येत आहेत. भटजीबा म्हणतात की राजे तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुम्हाला अजून स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण करायचंय आणि तुमच्या डोळ्यामधून जर या ठिकाणी अश्रू येत असतील राज्याभिषेकाच्या वेळी, तर या समाजाने या प्रजेने काय विचार घ्यावा. तुम्ही या ठिकाणी रडलं नाही पाहिजे. त्यावेळेला शिवाजी महाराजांची जी वाक्य होती ना, ती अतिशय ऐकण्यासारखी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत की अरे हे जे स्वराज्य निर्माण झाला आणि ह्याचा राज्याभिषेक माझा होतोय ना, या राज्याभिषेक करत असताना तुम्ही हे 14 मानाचं जे सिंहासन या ठिकाणी तयार केलंय ना, हे सिंहासन तयार करण्यासाठी कितीतरी मावळे माझे गेलेत. या सिंहासन तयार केल्यानंतर हे जे या ठिकाणी हिरा बसवलेत, काचू बसवले, माणिक मोतीने हे सिंहासन जे 14 मानाचं सजवलंय ना, अरे या सिंहासनावरती जो समोर जो हिरा चमकतोय ना, ते सिंहासन नाही दिसत मला. माझा त्या ठिकाणी तानाजी दिसतोय की ज्याने हात माझा त्या ठिकाणी गमावला आणि स्वराज्यासाठी त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी अर्पण केला. याच्या पुढे जाऊन बोलेल मी. याच्या शेजारी तो त्या ठिकाणी पाचू दिसतोय ना, तो रात्री सुद्धा जो चमकतोय तो पाचू नाही, त्या ठिकाणी माझे बाजी प्रभू देशपांडे दिसत आहेत की ज्यांनी स्वतःचा जीव त्या ठिकाणी काय केला, काळाच्या हाती दिला. परंतु मला रायगड विशालगडाकडे त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं, म्हणून या ठिकाणी स्वराज्य निर्माण झालंय. आणि मला असं वाटतंय म्हणून आज या ठिकाणी कीर्तन प्रवचन आहे की नाही. आता मला असं वाटतं कीर्तन प्रवचन जर त्या शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जर आपल्याकरता हे स्वराज्य निर्माण केलं नसतं तर हे या ठिकाणी घडलंच नसतं. मला सांगायचं काय की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. हे कशाच्या जोरावर निर्माण केलं? जिजाबाईंचे अध्यात्माचे धडे घेतले, जिजाबाईंचा परमार्थ त्या ठिकाणी घेतला. महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या तोंडामधून त्या ठिकाणी ऐकल्या, है की नाही, आईसाहेबांच्या तोंडामधून त्या ठिकाणी ऐकल्या. आणि सर्वात महत्वाचं कारण जर का असेल तर आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्या ठिकाणी अध्यात्माचे धडे घेतले. म्हणून माणुसकी त्या ठिकाणी काय राहिली, जिवंत राहिली. कल्याणच्या सुभेदाराची सून अतिशय सुंदर होती, परंतु तिला सुद्धा माता म्हणून त्या ठिकाणी उपचार करून पाठीमागे पाठवलं. अध्यात्म हे शिकवतं महाराज. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये कुटुंब पोषण्यासाठी माणसाची गरज नाही दादा. संसार तुम्ही कितीही करा, संसारातली सर्व गोष्ट त्या ठिकाणी वाया जाते आणि परमार्थामधली कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी काय होत नाही, वाया जात नाही. म्हणून जीवनामध्ये जे माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परमार्थ आहे, आध्यात्मिक चिंतन आहे, ते जीवन या देशातलं सर्वात मोठं जीवन आहे दादा. तुकोबारायांना त्या ठिकाणी 327 वर्ष झालेत, है का नाही. ज्ञानोबारांना त्या ठिकाणी 727 वर्ष त्या ठिकाणी समाधी सोहळा आपण 727वा त्या ठिकाणी केला ना, है का नाही. म्हणजे कितीतरी दिवस या व्यक्तींना जाऊन झाले तरी सुद्धा ते जीवन या पृथ्वीतून अजिबात जात नाही. त्याचं कारण जर काय असेल तर जीवनातील असणारा परमार्थ, त्यांचे विचार. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया शब्दाचे इमान, अक्षराचे रान, अभंगाचे पान. तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया. अहो जगद्गुरु तुकोबारायांचे जे विचार घेतात ना, त्यांचं जीवन सुद्धा त्या ठिकाणी उधरून जाते, त्यांचं जीवन सुद्धा त्या ठिकाणी मुक्त होते. नवे नवे मला असं म्हणायचंय की जगद्गुरु तुकोबारायांच्या विचाराने त्या ठिकाणी मुक्त होते. याच्यापेक्षा अजून एक उदाहरण मी त्या ठिकाणी सांगून जाईल की ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा नुसता अभिनय केला काशीनाथ महाराज, तर ते जीवन सुद्धा आज एवढं मोठं झालंय, एवढं मोठं झालंय ना की आपल्या घरामध्ये, आपल्या मंडपामध्ये, आपल्या सप्ताहामध्ये आपण जे जगद्गुरु तुकोबारायांचे फोटो बघतो ना, तर ते त्यांच्याद्वारे फोटो आपल्याला त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. तुम्ही म्हणताल कोण, तर पहा 1936 साली विष्णुपंत पागनीसांचा इतिहास तुम्हाला माहित असेल. जगद्गुरु तुकोबारायांचा त्या ठिकाणी पिक्चर रिलीज झाला. पिक्चर समजतो ना, मला असं वाटतं पिक्चर नाही समजणार, आता पुष्पा साऱ्यांना कळेल, है का नाही. आता पुष्पाचं सध्या साऱ्यांना डोक्यामध्ये है का नाही, झोकेगा नाही साला, है का नाही. सर्वांना पुष्पा माहित असेल, त्याला आपण त्या ठिकाणी पिक्चर म्हणतो. मला पुढे जाऊन, मला खाली येऊन त्या ठिकाणी बोलायचं नाही, कारण की सर्व या ठिकाणी आज्ञाधारी मंडळी. या ठिकाणी जर बघितलं तर आदरणीय कारभारी महाराजांसारखे
महात्मे या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व मंडळ या ठिकाणी, वडीलधारी मंडळ या ठिकाणी आहे. मी अपशब्द एकही बोलणार नाही, फक्त जेवढं समजण्याकरता बोलायचं असेल तेवढंच या ठिकाणी तुमच्या समोर ठेवीन. 1936 सालचा इतिहास आहे. संत तुकाराम महाराज पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला. मला तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की हा पिक्चरचा इतिहास का सांगतोय. तर 36 साली पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला. सांगण्याचं त्या ठिकाणी तात्पर्य असं की पिक्चर रिलीज झाल्यानंतर तो पिक्चर त्या ठिकाणी त्यावेळेला 1936 साली जवळजवळ 1.5 वर्ष या भारतामध्ये चालला आणि परदेशातही त्या ठिकाणी चालला. पिक्चरनी कमाई एवढी केली ना की भरपूर अशा प्रकारची त्या ठिकाणी कमाई केली, अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. विष्णुपंत पागनीसांकडे त्या ठिकाणी सर्व डायरेक्टर बॉडी आली आणि विष्णुपंतांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर म्हणले महाराज, आता तुकोबारायांची भूमिका त्यांनी केली होती, त्यांना त्या ठिकाणी महाराजच म्हणत होते. डायरेक्टर बॉडी आली आणि महाराजांच्या म्हणजे विष्णुपंत पागनीसांच्या त्या ठिकाणी पाया पडले. आता पाया पडल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले महाराज, आपला पिक्चर त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट झाला, प्रदर्शितही झाला, कमाई भरपूर केली, परंतु आता वेळ आली ती तुम्हाला मानधन देण्याची, आहे की नाही. पूर्वीच्या काळामध्ये पिक्चर रिलीज झाल्यानंतर त्यांनी कमाई केल्यानंतर मानधन ठरवलं जात होतं. आता अगोदरच मानधन ठरतं. पिक्चर त्या ठिकाणी गाजला काय नाही गाजला काय त्याचं काय कोणाला घेणं नाही. विष्णुपंत पागनीसांकडे आले, दंडवत घेतलं, म्हणले महाराज मानधन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलोय. विष्णुपंत पागनीसांनी डायरेक्टर बॉडीला त्या ठिकाणी हात जोडले, मला यातला एकही रुपया नको. म्हणले का? म्हणले नाही, मला सांगण्याचं त्या ठिकाणी काही कारण नाही, मला यातला एकही रुपया नको. यांना असं वाटलं की कदाचित कमी असतील म्हणून या ठिकाणी म्हणत असतील. तर त्या ठिकाणी ते म्हणले कमी आहे असं नाही, मला तुम्ही किती जरी पैसे दिले तर मला यातला एकही रुपया नको. बरं जाऊ द्या, पैसे नका घेऊ, परंतु आम्हाला सांगा तरी नेमकं कारण काय, सांगा निदान आम्हाला कारण काय. म्हणले ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभिनय केला ना संत तुकाराम महाराज म्हणून, अहो त्या तुकोबारायांनी मला एवढं मोठं केलं की मी ज्या ज्या वेळेला घराच्या बाहेर निघतो ना त्यावेळेला सर्व गावकरी मंडळ म्हणत त्या ठिकाणी तुकोबाराय समजतात आणि माझ्या पुढे लोटांगण घेतात. ही आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची ताकद आहे महाराज. मला याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी सांगायचं आहे की तुकोबारायांचा त्या ठिकाणी अभिनय केलेला व्यक्ती त्या ठिकाणी एवढा मोठा होतोय की त्यांना संत त्या ठिकाणी संत समजतात माणसं त्या ठिकाणी, आपले गावकरी मंडळी. मग महाराज विचार जर आपण आपल्याशी केले तर किती मोठं होऊ आपण, पण हे विचार आपल्याला कळले पाहिजे. महाराज या जगामध्ये आपल्याला देह कशा करता दिलाय आणि आपल्याला मनुष्य देह कशा करता दिला हे माणसं विसरून गेली दादा, हे माणसं विसरून गेली. तुम्ही पहा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. एक मूर्तिकाराच्या ठिकाणी मी असं वाचलं बरं का, गणेश महाराज मूर्तिकार होता, त्याच्या तिथं मी सहज मला असं वाटतं पंढरपुरातच कदाचित वाचला असेल. तो भगवान परमात्मा संग बोलतोय, हे भगवान तुमने मुझे जैसे असंख्य पुतले इन पृथ्वी पर भेजे हैं. हे भगवान, हे ईश्वर, तुमने असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने असंख्य मूर्तियां बनाकर इस धरती पर बेचे हैं. मूर्ति बनवणारा म्हणजे विकल्यात बुवा, बेचे हैं. अफसोस इस बात का है, चिंता इस बात की है कि तुमने जो पुतले यहाँ पर भेजे हैं ना, ये तुमको भूल जाते हैं और हमने जो बनाए हुए जे मूर्तियां है ना उसके आगे शिर झुकाते. काय वाक्य होतं महाराज. देवाने आपल्याला इंद्रिय त्या ठिकाणी दिलेत, ते कशा करता दिले? तुम्ही म्हणता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. भवरोग घालण्याकरता, उद्धार करून घेण्याकरता, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी परमार्थिकात आध्यात्मिक विचाराचे मंडळी आहात, तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. परंतु एखादा जर त्या ठिकाणी अध्यात्माची त्याची गाठच नाही, फक्त शालेय शिक्षणाने त्याची बुद्धी प्रगल्भ झालेली आहे, आता त्याला जर विचारलं तर दिले इंद्रिय हात पाय कान, दिले कशा करता इंद्रिय दिले? तो म्हणे महाराज डोळे कशा करता दिले? मला डोळे पिक्चर पाहण्याकरता दिले. अगदी बरोबर आहे, डोळे त्या ठिकाणी पिक्चर पाहण्याकरताच नाही दिले. डोळे म्हणला तो हा संपूर्ण जगत अतिशय सुंदर, हे जग पाहण्याकरता डोळे दिले. सर्वसामान्य त्या ठिकाणी बोलून जाईल, हे जग पाहण्याकरता डोळे. म्हणले अगदी बरोबर आहे, डोळे हे जग पाहण्याकरता दिले, जग पाहिलंच पाहिजे. अरे पण त्या जगामध्ये या जगाला निर्माण करणारा जो जगाचा प्रतिपालक मालक भगवान परमात्मा आहे तोही आहे, हे पाहिलं पाहिजे. तो म्हणून महाराज मला दिसतच नाही देव, मग कस काय मी बघू? अरे देव पाहावा नाही, पाहता येत नसतो, देव हा अनुभवावा लागतो. काय भूमियातून स्वयंब, घडिया गाडग्याचे निगती कोंब, ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. अहो तुकोबार आपलं ज्ञानोबाराय काय म्हणतात की एखादा माती आहे
आणि ते माती नुसती त्या ठिकाणी तुम्ही गेले आणि तुमच्या आपल्या उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी थंड पाणी प्यावं वाटतंय म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो आणि आणले गाडगे आणि मडके तिथून डायरेक्ट असं सोपं आहे का हो? त्याला बनवणारा सुद्धा कोण आहे? कुंभार आहेच की नाही? काय भूमी आतून ही स्वयंभ घडिया गाडग्याचे नाही कधी कोंब कुलाल मतीचे कुलाल म्हणजे त्या ठिकाणी कुंभार त्याला तो बनवणार आहे ती अनुभवायची गोष्ट आहे. परंतु सर्वसामान्य माणूस काय म्हणेल महाराज एवढ्या प्रक्रिया आम्हाला करायला वेळ नाही डोळे जे दिले ते जग पाहण्याकरता दिले एवढं आम्हाला कळतंय. म्हणले ठीक आहे चला डोळे जग पाहण्याकरता दिले. म्हणले कान कशा करता दिले? म्हणले कान दिले ऐकण्याकरता. आता कानाने आपण ऐकतोच ना कान ऐकण्याकरता दिले. अरे पण काय ऐकावं हे महत्वाचं आहे ना. पूर्वीच्या काळामध्ये सकाळी सकाळी काकडा म्हणल्या जायचा किती सुंदर वाटायचं महाराज. दिवसामध्ये आपण काय करावं हे आपल्याला लगेच त्या ठिकाणी कळायचं. आरंभी आवडी आदरे आले ना ऐक नाही तुम्ही संत माय बाप कृपावंत किंवा उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत उठून वेगीसी जला जाऊ राऊळासी. ऐक काकडा ऐकल्याबरोबर महाराज माणसं रानात जरी निघले तरी माणसात जीवन जगण्याची एक त्या ठिकाणी काही पद्धती आपल्याला कळून यायची. काय जन्मा येऊन केली म्या जोडी ऐसे घडोघडी चित्ता येते आठव आहो पांडुरंगे पंढरीचे निवासी. लगेच टोकामध्ये टूप पेटायची. अरे संसार तर करावाच लागेल परंतु संसारामध्ये कामामध्ये सुद्धा आपण काय करावं लागेल ही टूप पेटायची. म्हणजे कान कशा करता दिले? गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी. महाराज याच्या व्यतिरिक्त भगवान परमात्म्याचे गुणवर्णन आपण ऐकलं पाहिजे याच्या करता आपल्याला कान दिले. म्हणले बरोबर आहे अगदी बरोबर आहे ते आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणले हात कशा करता दिले? म्हणले हात काम करण्याकरता दिले. काम नाही केलं तर लोक आम्हाला जीव घालतील का? घरचे आम्हाला जीव घालतील का? अगदी बरोबर आहे. हात त्याच्या करता दिलेत काम करण्याकरता दिलेत. परंतु मित्रा हात नुसते काम करण्याकरता दिले नाही तर हाताने भगवान परमात्म्याची टाळी वाजवतं ते विठ्ठल विठ्ठल भजन करता येतं. मला आश्चर्य वाटतो कीर्तनात बसून सुद्धा ही लोक विसरतात. कीर्तनात बसल्यानंतर कशाला विसरायला पाहिजे? विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला भजन म्हणावं लागतं लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा विठ्ठल विठ्ठल मनावे लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम हे सांगावं लागतं लोकाला हाय का नाही. ही कलियुगातली ही फार मोठी या ठिकाणी शोकीनता आहे. आता हातात हात कशा करता दिले तर भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता दिले. म्हणजे पाय कशा करता दिले? म्हणजे पाय चालण्याकरता दिले. हो चाललं पाहिजे पायने चालत्या ठिकाणी परंतु अरे चालता चालता त्या ठिकाणी या जीवनामध्ये आळंदी पंढरपूरची वारी आहे हे आपण त्या ठिकाणी विसरून गेलो. आणि मग विसरली तया थोर झाली हानी हाय का नाही. चुकतील खानी 84च्या हाय का नाही. बोलायला त्या ठिकाणी गोड वाटतं आपण हे विसरून त्या ठिकाणी जातो महाराज. मग मला सांगायचं काय की माणसं सहज म्हणतात महाराज आम्ही चिंता नाही करतोय आम्ही भजनही करतोय. आणि भजन करत असताना देखील आणि आम्ही जर बघितलं तर परमार्थामध्ये त्या ठिकाणी परमार्थ करत असताना जर आपण जर बघितलं तर त्या भगवान परमात्म्याने आपल्याला आपलंसं म्हणावं आणि आपण भगवान परमात्म्याला आपलंसं म्हणावं या दोन गोष्टीमध्ये थोडासा फरक आहे. देव मला आवडतो आणि देवाला मी आवडतो ही गोष्ट त्या ठिकाणी फरक आहे.
देवाला कोणते भक्त आवडतात तर सततम कीर्तयंतो माम यतंत शत्रुरता नमस्यांतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. है का नाही? ऐसे माझे नाम घोषे नाही करते विश्वाची दुःखे आवघी जगेची महासुखे दुमदुमीत भरली याच्या अगोदरची उभी आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. है का नाही? असे जे भक्त आहे तो देव काय म्हणतो मला हे भक्त आवडतात. मग मला सांगा माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तिथे. माझे भक्त जिथं माझं चिंतन करतात त्यांच्या मागे पुढे मी त्या ठिकाणी असतो. मागे पुढे उभा राये संभाळीत आली आघात निवार्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होई गुरु. है का नाही? म्हणजे मला जे भक्त आवडतात ना त्यांचं मी भरण पोषण करतो. आता एकदा पाहतो मी अशीच एकदा नारद मुनींची आणि भगवान परमात्म्याची भेट झाली. भेट अशा वेळेला झाली की नारद मुनी सकाळी सकाळी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची पूजा चालू होती. पूजा चालू असताना आता भगवान परमात्मा सुद्धा पूजा करतो हे मी तुम्हाला पुढे सांगून जाईल कोणाची पूजा करतो बरं का. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पूजा करत होते. सकाळची 6ची वेळ होती आणि नारद मुनी त्या ठिकाणी गेले. नारायण नारायण. आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी नारद भेटण्याकरता त्या ठिकाणी गेले आणि नारद आतल्या बैठक रूम मध्ये त्या ठिकाणी बसले. भगवंताची त्या ठिकाणी पूजा चालू होती. भगवंत त्या ठिकाणी उठले सुद्धा नाही. नारद मुनी बराच वेळ झाला बसले बसले बसले. शेवटी भगवंताची पूजा काय आठवना कारण की यादीच तेवढी होती देवपूजा करण्याकरता. मग बसल्यानंतर त्या ठिकाणी जवळची एक डायरी पडलेली होती पहा. त्या डायरीवरती त्या ठिकाणी नारद मुनींनी ती डायरी घेतली. म्हणले देवा ही डायरी कशाची? म्हणले हे जी माझ्या भक्तांची यादी ना त्या भक्तांची यादीची ही डायरी. म्हणले असं मग या डायरीमध्ये माझंही नाव असेल? म्हणलं हो असू शकतं बघ जा सापडतंय का. मग नारदाला असं वाटलं की किमान आपण संपूर्ण त्या ठिकाणी पहिल्यापासून चालू करण्यापेक्षा शेवटच्या पानातून चालू करू. आजही तुम्ही बघा शेवटच्या पानावर जेवढं गुह्य असतं ना तेवढं मधल्या पानावर नसतं. इथं कॉलेज करणारी मंडळी कॉलेज करणारे मुली वगैरे जर असत्या तर त्यांना कदाचित माहित असेल पहा शेवटच्या पानावर जे गुह्य असतं ना ते मधल्या पानावर नसतं. आणि नारद मुनीला असं वाटलं की आपण भक्त आहोत आपलं नाव शक्यतो 100% शेवटच्याच पानावर असेल. नारदाने शेवटच्या पानापासून ती यादी उचलण्याकरता चालू केली. 100 99 98 97 त्या ठिकाणी 96 95 94 93 92 91 90 89 88 87 है की नाही असं त्या ठिकाणी उचकण्याकरता चालू केलं. महाराज शेवटचं पान म्हणजे जे पहिलं पान होतं ना त्या पानापर्यंत त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि पहिल्या पानावरचं फर्स्ट पान आणि बॅक पृष्ठ त्या पानावरती आल्यानंतर मागचं जे पान होतं ना त्या मागच्या पानावर त्या ठिकाणी नारद मुनींनी बघितलं अरे एकच पान राहिलं आणि एका पानावर सुद्धा आपलं नाव नाही. 170चा BP 120ने त्या ठिकाणी नारद मुनींचा हलायला लागला. भक्तांच्या यादीचं नाव आपण तर जिथे जाईन तिथे नारायण नारायण करतो आणि आपलं या यादीमध्ये नाव नाही. महाराज पहिलं पान त्या ठिकाणी उचकलं आणि पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीमध्ये नारद मुनीचं नाव होतं. तेव्हा पुढं श्वास त्या ठिकाणी नारद मुनींनी टाकला. आता नारद मुनींनी श्वास टाकला परंतु नारद मुनीला आनंद झाला परंतु त्याच्यापेक्षा आनंद याचा झाला की याच्यामध्ये हनुमंतरायांचं नाव. संपूर्ण यादी महाराज या जगामध्ये सर्वाच्या माणसं पाहतो मी आपल्या दुःखाने जेवढी दुःखी नाही ना तेवढेच दुसऱ्याच्या सुखाने दुःखी. बरोबर बोलतोय मी. या जगामध्ये आपल्या सुखाने जेवढे सुखी नाही तेवढे दुसऱ्याच्या दुःखाने त्या ठिकाणी सुखी आहेत. उलट करून बोललो मी हाय की नाही. अशी परिस्थिती. नारद मुनीला आनंद झाला परंतु नारद मुनीला असं वाटलं की या ठिकाणी हनुमंतरायांचं नाव नाही. लगेच नारद मुनींनी ती डायरी आहे तशीच ठेवली डायरेक्ट कोणाकडे हनुमंतरायांकडे. नारायण नारायण त्या ठिकाणी हनुमंतरायांचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम है का नाही. श्रीराम जय राम त्या ठिकाणी भजन चालू होतं
हनुमंतरायकडे नारद मुनी गेले आणि गेले गेले भजन चालू असताना, अरे हनुमान, अरे बंद कर म्हणले भजन, कशाला भजन करतो? 5-5 वर्ष आपण त्यांच्या पाठीमागे फिरायचं, येऊन येऊन येणार कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? आहे का नाही? प्रचार त्यांचा करायचा, दोन्ही तिन्ही पार्ट्याचा खायचं, प्रचार त्यांचा करायचा, मतदानही त्यांना करायचं. साधं मतदार यादीमध्ये नाव नाही म्हणे तुमचं. कोण बोलतंय? नारद मुनी हनुमंतरायला म्हणतात, कशाला भजन पूजन करता म्हणले, तुमचं डायरीमध्ये सुद्धा नाव नाही. हनुमंतराय म्हणले, अरे नारद झालं काय? म्हणले भजन बंद करा अगोदर. आता हनुमंतराय म्हणले, अरे झालं काय? म्हणले यादीमध्ये नाव नाही तुमचं, तुम्ही इथं नुसतं भजन भजन त्या ठिकाणी राम 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 भजन करता. हनुमंतराय म्हणले, आपण सच्चा कार्य करताय म्हणले, आपल्याला नावाची गरज नाही. काय नावाची गरज नाही? एखादा कार्यकर्ता अख्खा आयुष्य एखाद्या पुढाऱ्या मागं घालवतो, निदान एखादं टेंडर तरी मिळावं का नाही? एखादं निदान संसार प्रपंच चालेल, एखादं टेंडर तरी मिळावं का नाही? आहे की नाही? नुसतंच त्यांच्या आज सतरंजा उचलायच्या, त्यांचंच नाव घ्यायचं, त्यांच्याच पाठीमागे फिरायचं. अरे बंद कर म्हणले भजन. राम प्रभूच्या यादीमध्ये, भगवंताच्या यादीमध्ये तुझं नाव नाही. हनुमंतरायला कोण म्हणतंय? नारद म्हणतोय. आता हनुमंतराय म्हणले, अरे नारदा आता तरी ग बस बाबा, आपण सच्चा कार्य करताय म्हणले, आहे का नाही? आपण पक्षश्रेष्ठी जसं सांगतो ना तसं खाली काम करतो, आपण वरच्या आदेशाचं काम करतो म्हणले, RSS, आहे का नाही? आपण त्या आदेशाप्रमाणे चालतो म्हणले, आपल्याला काय घेणं नाही नावाबिवाचं. नारद मुनी काय राहीना. नारद मुनी त्या ठिकाणी बोलूच राहिले. शेवटी हनुमंतराय म्हणले, अरे नारदा, तुला जी डायरी दाखवली ना म्हणली, ती डायरी 2 नंबरची होती म्हणली, 1 नंबरची डायरी भगवंताने तुला दाखवलीच नाही म्हणली. आता नारद मुनीचा बीबी 120चा होता, पण 140 वर गेला. आता 2 नंबरची यादी त्या ठिकाणी दाखवली. आता 1 नंबरची यादीमध्ये कुणाची नाव आहे बा? आपण कोणत्या यादीमध्ये, कोणत्या नेमकं याच्यामध्ये? नारद मुनीने हनुमंतरायला सोडून दिलं आणि पुन्हा भगवान परमात्म्याकडे. भगवान परमात्म्याची पूजा आटोपली. भगवान परमात्मा आले आणि म्हणले, देवा असं असतं का रे? तुझा भाऊ असा असतो का? म्हणले काय झालं नारदा? आता इथं डायरी बघितली तुम्ही, संध्याकाळी जिचं पारायण करीत होते ती डायरी मी बघितली, ते यादीमध्ये माझं नाव आहे 2 नंबरच्या. हनुमंतराय म्हणले, अजूनही 1 नंबरची यादी. म्हणले 1 नंबरची डायरी, ती यादी कुठे? ती डायरी कुठे? ना ती दाखवत नाही म्हणले, मी यादी कुणाला दाखवत नाही म्हणले ती डायरी. म्हणले देवा मला दाखवा, मला दाखवा. महाराज भगवंतानी ती देवांची यादी, जी आपल्या संतांची जी यादी होती ना 1 नंबरची डायरी, ती डायरी भगवान परमात्म्याने हनुमंतराय आपला याला नारद मुनीला त्या ठिकाणी दाखवली. आणि दाखवल्यानंतर पहिल्याच ओळीमध्ये आमच्या हनुमंतरायांचं नाव होतं. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. म्हणून 1 नंबर बरं का, तुकोबाराने सुद्धा भक्तीची वाट आमच्या हनुमंतरायाला विचारावी म्हणून हनुमंतराय 1 नंबरच्या यादीमध्ये, आहे का नाही? मग 1 नंबरची यादी त्या ठिकाणी बघितली तर पहिल्याच ओळीमध्ये हनुमंतरायांचं नाव होतं. मग भगवान परमात्म्याला नारद मुनी विचारू लागले, ह्या 1 नंबरच्या डायरीमध्ये आणि 2 नंबरच्या डायरीमध्ये फरक काय? म्हणले फरक असा आहे, ही 2 नंबरची डायरी आहे ना, त्या भक्तांना मी आवडतो म्हणले, त्या भक्तांना मी आवडतो. आणि ही 1 नंबरची डायरी आहे ना, ते भक्त मला आवडतात म्हणले. मग आपल्याला कोणत्या यादीमध्ये जायचंय हे आपण त्या ठिकाणी बघा. विठ्ठल सज्जनाव, या जगामध्ये आपण जर बघितलं तर जे भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे जे भक्त आहे ना, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा ते शाप देऊ शकतात आणि त्या भगवान परमात्म्याला सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ शकतात. एवढी ताकद त्या संतांमध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनात त्या ठिकाणी प्राप्त होते. अनेक ऋषीमुनी आहेत, अनेक संत महात्मा आहेत की ते भगवान परमात्म्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि भगवान परमात्म्याची ताकद त्या ठिकाणी बलाढ्य व्हावी, किंवा आशीर्वाद दिल्यानंतर त्या ठिकाणी जीवन भगवान परमात्म्याचं सुखकर व्हावं, असे संत महात्मे या जगामध्ये आहे. मी उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. पहा, सुदामजीचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल. काय परिस्थिती होती महाराज? अतिशय खतर अशी परिस्थिती होती. अहो, खायला त्या ठिकाणी अन्न नव्हतं. 5 घरचं त्या ठिकाणी मागून आणायचं आणि आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करायचा. एक दिवस असा झाला, सुदामजीची जी पत्नी होती ना, ती पत्नी त्या ठिकाणी सुदामजीला त्या ठिकाणी आग्रह करू लागली. म्हणले, का हो, तुमचा मित्र राजा झाला म्हणतायत? हो, राजा झालाय. गाड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. द्वारकाधीश झाला म्हणतात भगवान परमात्मा. आणि तुमचा बालपणीचा मित्र, एक दिवस भेट करण्याकरता जा. आता सुदामजी म्हणले, भेट घेण्याकरता जायचंय, परंतु कशा करता जायचंय? मी संसारातली एकही गोष्ट त्याला मागणार नाही. अहो, तुमचा राजा तो त्या ठिकाणी मित्र झालाय ना, फक्त भेट घेण्याकरता जा म्हणले. म्हणले मग भेट कशा करता घेतली? म्हणले काय नाही, राजा झाला म्हणून त्याला शुभेच्छा देण्याकरता तर जा.
सुदामजी म्हणले ठीक आहे जातोय, परंतु पत्नी जी होती ना ती पत्नी अतिशय हुशार होती. पत्नीने विचार असा केला, एका घरचे तांदूळ एका घरचे पोहे जर या ठिकाणी या सुदामजीच्या त्या फाटक्या पंचामध्ये जर बांधून दिले तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा काय म्हणतील की याची परिस्थिती चांगली आहे. 5 घरचे तांदूळ त्या ठिकाणी गोळा करून आणले आणि फाटक्या अशा पंचामध्ये त्या ठिकाणी बांधले. महाराज सुदामजीचा जर अवस्था आपण जर बघितली तर 8 दिवस आंघोळ न करणारा व्यक्ती जसा दिसतो ना तशी सुदामजीची अवस्था होती महाराज. बंडी फाटकी, धोतर फाटकं, पंचा फाटका आणि निघाले महाराज सुदामजी. दुपारची 12ची वेळ होती आणि 12ची वेळ असताना त्या ठिकाणी 2 तास त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भेट घेण्याकरता द्वारपालांना सांगितलं की मी बालपणीचा सुदामजी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा मित्र आहे, मला त्याची त्या ठिकाणी भेट घ्यायची, मला त्या ठिकाणी भेटायचंय. द्वारपाल म्हणले तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाही तुम्ही त्यांचे मित्र आहात. नाही म्हणले तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त देवाला जाऊन सांगा की सुदामजी भेटण्याकरता आलाय, तुमचा बालपणीचा मित्र सुदामजी भेटण्याकरता आलाय. महाराज द्वारपाल गेले. भगवान परमात्मा त्या ठिकाणी शयन कक्षेमध्ये त्या ठिकाणी विराजमान झालेले होते. आरामाचा टाइम होता, सर्व कपडे लत्ते वगैरे त्या ठिकाणी काढून ठेवलेले होते, फक्त खाली धोतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने परिधान केलेलं होतं. आता बालपणीचा सुदामा म्हणल्यानंतर भगवान परमात्म्याने कशाचाच विचार नाही केला महाराज. भगवान परमात्मा पळत त्या ठिकाणी सुटले आणि सुदामजीची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी द्वारापर्यंत त्या ठिकाणी भगवान परमात्मा गेले. 16,108 बायका पाठीमागून सर्व त्या ठिकाणी जे सैन्य होतं ते पाठवून प्रधानमंत्री मंत्री संत्री सर्व भगवान परमात्म्याचे पाठीमागे. अरे झालं काय नेमकं? म्हणजे बालपणीचा सुदामा मला भेटण्याकरता आलाय. महाराज बालपणीच्या सुदाम्याच्या गळ्यामध्ये भगवान परमात्म्याने हात घातला आणि हाताला धरून त्या ठिकाणी भगवान परमात्माकडे त्या ठिकाणी सिंहासनाकडे येत आहेत. आता सिंहासनाकडे आल्यानंतर जो जगाचा मालक आहे, जो प्रतिपालक आहे, जो भगवान परमात्मा ज्याचं सिंहासन आहे, ज्या सिंहासनावर तो आरूढ झालेला आहे, त्या सिंहासनावरती आमच्या सुदामजीला भगवान परमात्मा बसवतात. ही पहिली ताकद बर का, ही पहिली ताकद. त्याच्या जागेवर सुदामजीला त्या ठिकाणी बसवतायत. आता बसवल्यानंतर महाराज बातचीत त्या ठिकाणी चालू आहे, कसं येणं केलं काय केलं सर्व त्या ठिकाणी बातचीत चालू झाली आणि 16,108 बायका समोर त्या ठिकाणी उभा राहिल्या. उभा राहिल्यानंतर म्हणले भगवान परमात्म्याने अगोदर रुक्मिणीला खुणवलं, रुक्मिणी दर्शन घे म्हटलं सुदामजीचं. रुक्मिणी माता दर्शन घेण्याकरता आली आणि दर्शनाला वाकल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बोलवलं. कुणी? सुदामजीने. म्हणे कान्हा इधर आओ. म्हणे क्या बात है? मैं ऐसा नहीं बताऊंगा, आपके कान में बताऊंगा बोले. म्हणे ही जी आहे ही कोण? म्हणे ही माझी बायको रुक्मिणी. म्हणजे लग्न झालंय म्हणले. पत्रिका नाही पाठवली मला. अरे म्हणला ही पळून आणली कौंडण्यपूरवरून. पळून आणल्यावर कुठं पत्रिका छापत असतात का म्हणले? आमंत्रण देत असतात का म्हणले? नाही नाही नाही, पळून आणल्यावर ह्या गोष्टी करीत नसतात म्हणले. ही रुक्मिणी म्हणले. मग ही जी समोर एवढी लाईन दिसते ही कुणाची? साऱ्या माझ्या बायकाची म्हणले. अरे बापरे. मग एक एक दर्शन करता यायला लागली. महाराज 100-125 त्या ठिकाणी झाल्या. भगवान परमात्मा ते आपल्या सुदामजी त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत. काय आशीर्वाद देत आहेत? अष्टपुत्र सौभाग्यवती भव, चिर सौभाग्यवती भव, हाय की नाही, असे आशीर्वाद देतात. आता प्रत्येकाची प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा, प्रत्येकाची प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा. 16,108 बायका म्हातारा झाला असताना महाराज सुदामा, हाय की नाही. म्हणले कान्हा इधर आ. म्हणले काय? म्हणले काय नाही, असं नाही सांगणार, कानात सांगावं लागेल. म्हणले हे 16,108 बायका साऱ्या तुमच्याच? म्हणले हो. अरे एक काम कर, एवढे जर माझ्या पाया पडायला आले, एवढ्यांना आशीर्वाद देण्यापेक्षा तूच माझ्या पाया पड, तुला आशीर्वाद देतो. ही दुसरी ताकद, ही सुदामजीची दुसरी ताकद. काय केलं हो सुदामजीनी? शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिलेला भगवान परमात्म्याचं चिंतन केलं ना. म्हणून जीवनामध्ये मी आपला विषय इथं चालू होता की कुटुंब पोसण्यासाठी माणसाची गरज नाही दादा. कुटुंब पोसण्यानंतर त्या ठिकाणी नाव राहत नाही. कुटुंब पोसण्यानंतर माणूस त्या ठिकाणी मोठा होत नाही. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थिक रंग आहे, तो रंग जर त्याच्या जीवनामध्ये असेल ना, तर ते रंग जीवनाला परमार्थिक रंग आल्यानंतर त्याचं जीवन जे त्या ठिकाणी सुंदर होतं ना, ते जीवन जगत असताना कदाचित त्याच्या जीवनामध्ये बेरंग जर झाला तर मला असं वाटतं की त्याच्यासारखं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ गेल्यासारखं कोणतंच नाही. विचार करा, एखादा चित्रकार त्या ठिकाणी चित्र काढतोय, चित्र काढत असताना त्या ठिकाणी चित्र काढता काढता त्या ठिकाणी पान हल्लंय किंवा त्या ठिकाणी ते चित्र चुकलंय. आता त्या चित्रावरती त्या ठिकाणी पुन्हा चित्र काढता येईल का? पान बदलावं लागेल. तुमचं आमचं जीवन सुद्धा असंच आहे दादा. तुमचं आमचं जीवन सुद्धा असेल. तुम्ही म्हणताल जे परमार्थ करते त्यांचा विषय सोडून द्या, परंतु आम्ही कधी देवच पाहिला नाही, आम्ही कधी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं नाही. आमच्या जीवनामध्ये सर्व बेरंग आहे.
अरे बेरंग जरी असला परंतु तुकोबाराय काय म्हणतात, बाबा आता तुझं आतापर्यंतचं चित्र चुकलंय ना, तर आता हे चित्र काय करतो, पान त्या ठिकाणी उलटून टाक आणि नवीन पानाला त्या ठिकाणी सुरू कर. मागे केले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. मागे केलं तू विसरून जा, आता नवीन पान त्या ठिकाणी तयार कर आणि नवीन पानावर चित्र रंगवण्याची सुरुवात कर. मग काय कर तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात रंगे रे श्री रंगे. वा वा वा. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे कादरसी अभिलाष जने. शरीर हे जाणार आहे. प्रत्येक मनुष्याला जो जो म्हणून या ठिकाणी जन्माला आला तो या पृथ्वी तलावरून जाणार आहे. हे त्रिवार सत्य. एक जीवनाला आलेला सजीव प्राणी या पृथ्वीतून त्या ठिकाणी कधी ना कधी त्या ठिकाणी जाणार आहे, यामध्ये त्या ठिकाणी शंका नाही. आणि म्हणून तुम्ही काय करावं तर त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. त्या भगवान परमात्म्याच्या पारमार्थिक रंगामध्ये, आध्यात्मिक रंगामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी रंगाल तर तुमच्या जीवनाला त्या ठिकाणी काय होईल तर त्या ठिकाणी चांगला अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल. तुमची कीर्ती सुद्धा त्या ठिकाणी उत्तम राहील. महाराज अनेक जणांची कीर्ती त्या ठिकाणी राहिली. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ऐका नाही, संत महात्म्यांनी जगद्गुरु तुकोबारायांनी असतील, ज्ञानोबारायांनी असतील, त्या ठिकाणी काय केलं, भगवान परमात्म्याचं चिंतनच केलं. तुमच्या आमच्या सारखा उद्धार होण्याकरता गाथा निर्माण केला, ज्ञानेश्वरी निर्माण केली, पंचदशी निर्माण केली, चांगदेव 65 त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी उपदेश केला. हे सर्व आपल्या करताच आहे ना, है का नाही. मग ते जीवन आपण जर बघितलं तर महाराज 727 वर्ष ज्ञानोबारांना जाऊन झाले तरी सुद्धा ते जीवन या पृथ्वीतून अजिबात जात नाही. याला म्हणतात जीवनाचा रंग आणि त्या रंगाला असलेली किंमत, परमार्थिक व्हॅल्यू, है का नाही. मग ती व्हॅल्यू जर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर ज्या वाटेने ज्या संत महात्मे त्या वाटेने गेलेत त्या मार्गाने आपण जर मार्गक्रमण गेलं तर हे शरीर तर जाणारच आहे, परंतु असणारा जो आत्मा आहे ना तो अविनाशी आहे. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंती आपण शोषेती मारुता. अर्थात हा जो आत्मा आहे तो आत्मा अविनाशी आहे आणि अविनाशी असणारा आत्मा हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा काम का भ्रांतासी कामू विषयावरी. मग महाराज तुमच्या अंतकरणामध्ये आत्मा आहे, तुमच्या हृदयामध्ये आत्मा आहे, माझ्या हृदयामध्ये आत्मा आहे. मग देव तर सर्वांच्याच हृदयामध्ये आहे का नाही. मग देव जर सर्वांच्या हृदयामध्ये आहे तर मग आपल्याला दिसत का नाही किंवा सर्वांना का वाटत नाही, परंतु आपल्या अंतकरणामध्ये जे बुद्धीवरती त्या ठिकाणी जे अज्ञान आलेलं आहे ना ते अज्ञान ते भगवान परमात्म्याला दिसू देत नाही किंवा समजू देत नाही. बरोबर बोलतोय मी. संसार माझा आहे दिसतंय, संसार माझा आहे, घरातले पोरं माझे आहेत दिसतंय माझं आहे,
5 एकर जमीन माझी, हा अगदी तुझीच आहे, तुझीच जमीन आहे, परंतु महाराज हा देह तुझा आहे आणि देहामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा सुद्धा तसा तुझाच आहे. मग हे पाहण्याकरता गरज आहे ती संतांची. हे भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामधून प्रगट व्हावा याच्याकरता काय करावं लागेल, आपलं अंतकरण त्या ठिकाणी शुद्ध करावं लागेल, है का नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी देव नाही त्याला. अंतकरण शुद्ध असेल तर भगवान परमात्मा प्रगट होईल, भगवान परमात्मा त्या ठिकाणी दिसेल. परंतु परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये प्रेम नसेल, प्रीती नसेल तर तो परमार्थ त्या ठिकाणी घडेलच, किंवा घडत जरी असला तर तो परमार्थच घडेल असं मात्र सांगता येत नाही. साधारण सोपा विषय. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी महादेवाची पूजा करत असताना काय करतो, हळद नेतो, आपलं कुंकू, हळद कुंकू, पत्रम पुष्पम फलम तोयम सर्व त्या ठिकाणी घेऊन जातो. महाराज एवढा बायका त्या ठिकाणी पूजा करतात, आपणही त्या ठिकाणी पूजा करतो महाराज, तरी सुद्धा आपली पूजा ती ठरत नाही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल की गवळणींनी कधीच या ठिकाणी हे पूजेचं साहित्य नेलं नाही, कधीच नेलं नाही. परंतु त्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा येऊन राहत होता. त्याला देव वसे चित्ती म्हणतात, त्याची घडावी संगती. मराठी भाषेमध्ये वसे शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. 2 शब्द मी तुम्हाला असे सांगून जाईल की 2 शब्द असे की त्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. न्याय अन्याय, सत्य असत्य, किंवा असे विरुद्धार्थी जे आपण म्हणतो ना, सुख दुःख, असे जे विरुद्धार्थी शब्द आहे त्याच्यामध्ये मला वसे शब्द एक असा आहे की ज्याला मराठी डिक्शनरीमध्ये सापेक्ष म्हणजे विरुद्धार्थी शब्द नाही. आणि दुसरा जो शब्द आहे तो शब्द म्हणजे आमचा पारमार्थिक आनंद. या आनंद शब्दाला जर त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असेल तर कृपया मला कीर्तन झाल्यानंतर सांगा, किंवा कीर्तन झाल्यानंतर घरी जरी गेलो तर नाथाभाऊंकडे माझा नंबर आहे, त्यांना सांगा, मला तरी ते सांगण्याकरता काम येईल. आनंद शब्दाला त्या ठिकाणी सापेक्ष विरुद्धार्थी शब्द नाही. आणि तो आनंद जर त्या ठिकाणी कुठे मिळत असेल तर तो आनंद फक्त परमार्थामध्ये मिळतो. तो आनंद फक्त भगवान परमात्म्याकडे मिळतो. तो भगवान परमात्म्याचे चिंतन केल्यानंतर तो आनंद मिळतो. मला आनंद क्या नित्य निरामय निरामय जे का निज ध्येय योगियाचे, है का नाही. तो तेहे समचरण साजिरे विठेवरी, है का नाही. पाहता पाणी दुरी, हा, है का नाही. म्हणजे आनंद शब्दाला जो आहे ना, तो आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्द महाराज या मराठी डिक्शनरी मध्ये नाही. आणि तो जर कुठे मिळत असेल तर परमार्थामध्ये मिळतो, भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये मिळतो, भजनामध्ये मिळतो. मग त्याच्यामध्ये काय पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे, है का नाही. प्रेम पाहिजे, त्याच्यामध्ये प्रीती पाहिजे, आणि तेव्हा तो आनंद त्या ठिकाणी मिळतो. विचार करा, आळंदी पंढरपूरची वारी करत असताना 15 लाख समाज आहे. 15 लाख समाजामध्ये कुठल्याही प्रकारची सीआरपी नाही, कुठल्याही प्रकारचा पोलीस नाही, तरी सुद्धा 15 लाख समाज एकत्र आहे. कशामुळे? पंढरीचा आनंद आहे म्हणून. दुसरी गोष्ट अशी सांगून जाईल, 21 दिवसाचा प्रवास आहे बाळू महाराज. 21 दिवसाचा प्रवास आहे. चालत असताना त्या ठिकाणी चालत जातोय, पायाला त्या ठिकाणी वेदना होत्यात, तरी सुद्धा पायाची शरीराची चिंता नाही.
माणूस एक दिवसाचं घर सोडलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा घरीच येतो, परंतु 21 दिवस घर सोडतो, घराची कुठल्याही प्रकारची चिंता नाही. कशामुळे? हा पारमार्थिक आनंद जीवनामध्ये आहे आणि तो आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतोय. म्हणून पंढरपूरची, म्हणून भजनाची त्या ठिकाणी वारी आहे, है का नाही? मग हा आनंद प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल? तर आनंद प्राप्त करण्याकरता त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल. मग भजन केल्यानंतर काय होईल? तर तुमचा हारिक सुद्धा त्या भगवान परमात्म्याला वाटेल. मी सांगून जाईन पहा की एक अभंग आहे पहा. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच्या हरिक वाटी देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आता विचार करा, आपली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, एवढं फक्त तुम्ही म्हणा माझ्यासोबत. मी पुढे बोलतो, तुम्ही फक्त धन्य माता पिता म्हणजे तुमचे अभंग लक्षात येईल. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या हरिक वाटे देवा, धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक शब्दाला अंडरलाईन करा, धन्य माता पिता. गीता भागवत करीती श्रवण, धन्य माता पिता. अखंड चिंतन विठोबाचे, धन्य माता पिता तयाची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, धन्य माता पिता तयाची, तरी माझ्या दैवा पार नाही, धन्य माता पिता तयाची. आता बोला, तयाची हरिक वाटी देवा. आपल्या हिता जो असे जागता तयाच्या हरिक वाटे देवा, एवढंच म्हणा फक्त. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाच्या हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, तयाच्या हरिक वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे, तयाच्या हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तयाच्या हरिक वाटे देवा. कधी हो महाराज? अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण आणि स्वतःच्या हिताकरता जागून जो भगवान परमात्म्याचं चिंतन करतो ना, त्याचं सुद्धा कौतुक त्या भगवान परमात्म्याला वाटतंय. म्हणून या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनाचा बेरंग होऊ नये आणि आपल्या जीवनाला चांगला रंग त्या ठिकाणी प्राप्त व्हावा, असं जर वाटत असेल तर काय करा? रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुलला असी पतंगे. मित्रा, हे जे शरीर आहे ना, हे शरीर तुझं नाही. हे शरीर हे काळच आहे आणि हे शरीर नाशवान आहे. हे तू त्या ठिकाणी काय कर? मनामध्ये त्या ठिकाणी धारण कर. हे शरीर तुझ्या सोबत येणार नाही आणि हे शरीर तुझ्या सोबत येणार नाही. हे एक दिवस म्हातारं होणार आहे आणि म्हातारं झाल्यानंतर या ठिकाणी हे सोडावं लागणार आहे, है का नाही? मग ते शरीर सोडत असताना महाराज आपण जर विचार केला तर बालपण गेले नेनता, तारुण्य दसे विषय व्यता, वृद्धपणे प्रवृत्तली चिंता, मरे मागुता जन्म घेता. आता याच अर्थाचा एक सुभाषित मी तुम्हाला सांगून जाईल पा. सुभाषित असं आहे पा. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थम किम करिष्यति. अरे पहिल्या ट्रम मध्ये तू जर त्या ठिकाणी विद्या ग्रहण केली, दुसऱ्या ट्रम मध्ये त्या ठिकाणी तू संसार केला, तिसऱ्या ट्रम मध्ये तू त्या ठिकाणी परमार्थही केला नाही, मग चतुर्थम किम करिष्यति. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयी व्यथा, वृद्धपणे प्रवृत्तली चिंता, मरे मागुता जन्म घेता. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयी व्यथा, वृद्धपणे प्रवृत्तली चिंता, मरे मागुता जन्म घेता. आयुष्य जर वाया गेलं महाराज, आता मी तर असं म्हणेल, जाऊ द्या, हे तिन्ही ट्रम तुम्ही सोडून द्या, फक्त क्षणाचाच विचार करा. ज्या वेळेला हातपाय त्या ठिकाणी चालत नाही, हात चालत नाही, मुख चालत नाही, पाय चालत नाही, त्यावेळेला माणसाला असं वाटतं आपण आता रामराम म्हणावा. आपण ज्वारी म्हणलं ग, तो म्हणतो हा ज्वारी चांगली चांगली, यंदा ज्वारी चांगलं कंस लागले त्याला, है का नाही? बाबा कीर्तनाला चालेत का? नाही, हा कीर्तनालाच चाललो म्हणले. म्हणजे त्यावेळेला मग परमार्थ करण्याची त्या ठिकाणी काय होती? अपेक्षा निर्माण होती, आशा निर्माण होते. परंतु महाराज, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. मला वाटतं तिसरं चरण, हाची अनुताप घेऊन सावध, है का नाही? हा पश्चाताप तू त्या मनामध्ये धारण कर. अरे तू हे सोपं नका समजू. हे आयुष्य त्या ठिकाणी संपून जाणार आहे, क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माय आशा. आणि मग काय? उठ, परमार्थाला लागा. आल्यानो संसारा उठा, वेग करा, किंवा करावी तातडी परमार्थाची. सुहिताचा गौरव हा ध्यानी रहा, श्री हरीचा गौरव हा रहा, हरीचा गौरव हा ध्यानी रहा, श्री हरीचा
सविताचा गोरवा ध्यानी रहा जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा जपत से महा से महा सहिताचा गौरव सविताचा गोरवा ध्यानी रहा श्री हरीच्या ध्यानी रहा ध्यानी रहा श्री हरीचा ध्यानी रहा श्री हरीचा आयुष्य जात आहे पहा काळ जपत से मा स्वैताचा गौरवा ध्यानी राहा श्री हरीच्या हैकने आयुष्य जाणार आहे एक क्षण एक दिवस सुद्धा तुमचा नाही एक निमिष सुद्धा तुमचा नाही हैकने ते जाणारं शरीर आहे अहो नामदेव महाराजांनी एक ठिकाणी असं वर्णन केलंय बाबा हो नामदेवराय महाराज म्हणतात की जळी बुड बुडे देखता देखता क्षणला लागता दिसे नाती क्षणला लागता दिसे नाती तैसा हा संसार पाहता पाहता गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर तैसा हा संसार भासत जे. तैसा हा संसार पाहता पाहता नाम म्हणे येथे काही नस बरे शेवटचे सर्व खरे आहे तैसा हा संसार पाहता पाहता संसार पाहता पाहता हा संसार कसा आहे पाऊस पडावा एखादा खड्डा असावं त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं असावं आणि त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी बुडबुडे निर्माण व्हाव्या त्या बुडबुडात तो फुगा जो असतो किती वेळा असतो क्षणभर सुद्धा नाही दादा क्षणभर सुद्धा तो फुगा त्या ठिकाणी जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नाती मग तो बुडबुडाना आपला संसारचा बुडबुडा सारखाच आहे गेलं मेलं म्हणजे गेलं सर्व त्या ठिकाणी इथंच त्या ठिकाणी राहून जातं आणि म्हणून माणसं जीवनामध्ये आपण काय करावं तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करावं कारण का तर हे शरीर आपलं नाही महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे शरीर जायाचे ठेवणे का दरसे अभिलाष जणे हे शरीर तुमचं नाही बाबा हो आणि म्हणून तुम्ही काय करा तर भगवान परमात्म्याचं चिंतन करा काय म्हणतील महाराज आम्हाला अगोदर जर कळलं असतं तर बरं झालं असतं मी असं सांगेल अगोदर बऱ्याच जणांना कळालं परंतु त्यांना शरीर वाचवता आलं नाही काळ लांबवता आला
परंतु मृत्यू मात्र टाळता आला नाही. सांगू का 2-3 उदाहरणं? पहा तुम्ही, कंसाला 8 लेकरं होण्याच्या अगोदर कळालं का देवकीचा आणि वसुदेवाचा त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर हिच्या उदरामध्ये 8वा जो येणार आहे तो काय करणार आहे? तुला मारणार आहे. किती प्रयत्न केले? महाराज 6 मारले. 7वी योगमाया आली. 8वा भगवान परमात्मा जन्माला आला, मारावं लागलं. 1 तास उरला खट्टमंग रायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, आहे का नाही? 1 तास उरला, भाग्यदशा त्या ठिकाणी प्राप्त झाली, मृत्यू टाळता आला नाही. परीक्षिती राजाला 7 दिवस अगोदर कळालं, मृत्यू झाला परंतु उद्धार करून घेतला, आहे की नाही? म्हणजे मृत्यू अगोदर जरी कळाला तरी त्या ठिकाणी त्या उद्धार करून घेता येईल परंतु टाळता येणार नाही, आहे की नाही? आमच्या ज्ञानोबराईंकरता 6 वर्ष काळ थांबला. पुन्हा अजून चांगदेव महाराजांकरता त्या ठिकाणी 14 वर्ष त्या ठिकाणी काळ थांबवला त्यांनी, आहे की नाही? म्हणजे हे उदाहरण अपवाद आहे, परंतु तुमच्या आमच्या सारख्याची एवढी ताकद नाही. काही काही माणसं म्हणतील आम्हाला जर अगोदर मरण कळलं असतं तर बरं झालं असतं. चला तुम्हाला मरणाच्या खुणा मी सांगून जातो. ऐका तुम्ही, ज्ञानोबरायांचा अभंग आहे. कानी घालून या बोट नादजी ऐकावे, न येता जाणावे 9 दिवसा. जर नाद जर आला नाही का त्या ठिकाणी कान झाकल्यानंतर समजून चालायचं आपलं 9 दिवसामध्ये काय आहे? मृत्यू आहे. भोया पाता न दिसे जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. भोया जर आपल्या डोळ्याने दिसू नाही लागल्या तर आपलं त्या ठिकाणी काय होणार आहे? 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे. आता डोळा ठेवण्या चक्र जे पाहावे, न दिसता जाणावे 5 दिवसा. आता डोळे झाकल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर आपल्याला आतमध्ये जर त्या ठिकाणी काळा जर डब्बा दिसला नाही तर समजून चालायचं आपला 5 दिवसामध्ये काय आहे? मृत्यू आहे. आता पुढे 4थं चरण आहे का? ज्ञानोबराय म्हणतात की नासागरीचे अग्र न दिसता नयनी, तीची क्षणी म्हणा रामकृष्ण. अरे नाकाचा शेंडा जर आपल्या डोळ्याने जर दिसला नाही ना तर समजून चालायचं आपलं त्या क्षणामध्ये काय आहे? पहा ना लोक कशी बघायला लागले. अहो इथं माझे भक्त गाती जे ते बाबांनी प्रमाण दिलं, इथं कोणाला मृत्यू येत नाही. आला तर मला त्याच्यासारखं भाग्य कोणतं आहे जगामध्ये? मला सांगायचं काय की मृत्यू हा तुमच्या हातामध्ये नाही. अगोदर आपल्याला कळलं तरी सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. म्हणून शरीर दायाचे ठेवणे कादरसी अभिलाष जणे. शरीर आपलं नाही. तुम्ही म्हणता हा परिवार माझा आहे, ही आप्तेष्ट पाहुणे मंडळी माझी आहे, हे तुमचे नाही दादा हो. जगामध्ये संसारामध्ये त्या ठिकाणी विसंगती जर प्राप्त झाली तर त्या ठिकाणी भोगून संपवावं लागते, आणि सुसंगती जर प्राप्त झाली तर त्याचा संसार त्या ठिकाणी परिपूर्णतेला जातो. म्हणजे काहीतरी आनंदात काहीतरी दुःखात त्या ठिकाणी जातो. परंतु विसंगती जर प्राप्त झाली तर त्याच्या जीवनामध्ये सारं दुःखच येतं महाराज. विसंगती कशाला म्हणतात? आपण जर एक म्हणत असू आणि तो घरातून जर बायको जर 2 म्हणत असेल तर ही विसंगती, ही विसंगती. अरे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर कदाचित तुम्हाला सरबत प्यावं वाटलं तर ती सरबत प्यायल्यानंतर ज्यावेळेला आपण मागतो त्यावेळेला ती चहा करून आणते, ही विसंगती. हिवाळ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चहा प्यावा वाटतोय, म्हातारपण आलाय त्या ठिकाणी 60-65 वय झालंय, चहा घडी घडी लागतोय, आपण चहा मागितला की ते म्हणते चहा नाही तुम्हाला सरबत करून देते, ही विसंगती. एकदा असंच झालं, ती 1 म्हणल्यानंतर हा त्या ठिकाणी ती 2 म्हणल्या जायची. असंच वर्षश्राद्ध आलं. वर्षश्राद्ध आल्यानंतर ते आता याला म्हणण्याचं धाडसच होईना की माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध आलंय, आपण चांगला बेत करू, गुलाबजामुन करू, पुरी भाजी वगैरे करू. याला म्हणूनशीच वाटलं नाही, कारण का विसंगती जीवनामध्ये होती. आपण 1 म्हणलं तर ही 2 म्हणणार आहे. म्हणून तो काय म्हणतो, आपण एक काम करू, आपल्या वडिलाचं वर्षश्राद्ध आहे म्हणजे तुझ्या सासऱ्याचं वर्षश्राद्ध आहे, आपलं थोडंफार 2-3 लोक बोलू, नैवेद्य वगैरे ठेवू, असंच वर्षश्राद्ध करून टाकू, मला पिठलं भाकर वगैरे करून. आता ही उलटीच होती. हे म्हणले अजिबात चालणार नाही, मी त्या ठिकाणी गुलाबजामुन करीन, पुरी भाजी करून 1000-1200 लोकांचा स्वयंपाक करीन आणि काय करीन, वर्षश्राद्ध साजरं करीन म्हणले. आता तिच्या डोक्यात पुन्हा असं वाटलं, वर्षश्राद्ध झाल्यानंतर जे पात्र असतात ना ते नदीमध्ये सोडावं लागतात, त्यातलं जे अन्न उरलं असतं ते मासे खातात त्या ठिकाणी, म्हणून ते सोडावं लागतं. मग ती म्हणले आता एक काम करा, सर्व व्यवस्थित झालंय, आता हे पात्र सोडायला सुद्धा कोण जाणार आहे? मीच जाणार आहे म्हणले. आणि मीच जाणार आहे म्हणले, मीच जाणार आहे म्हणले. म्हणले तो म्हणला तू नको जाऊ बाबी, मी जातो. नाही म्हणले ही पात्र सुद्धा मी सोडणार आहे. बरं जा, पण जास्त खोल पाण्यात जाऊ नको म्हणले. मी खोल पाण्यात जाणार आहे. अरे खोल पाण्यात जाय पण किमान निदान नाकातून पाणी जाईन इतक्या खोल पाण्यात तरी जाऊ नको म्हणले. मी जाणार आहे. महाराज ती खोल पाण्यामध्ये गेली, पात्र सोडायला गेली ना नदी मध्ये होऊन. आता नदीमध्ये होऊन गेल्यानंतर हे महाराज त्या ठिकाणी नदीचा प्रवाह वाहत होता इकडं आणि हे पाहत होते इकडं पाहत गेले. तिकडूनच एक आला, मला राम राम जय हरी. त्याला काय म्हणले, काय नाही बायको. म्हणले कुठं? म्हणले नदीमध्ये पात्र सोडायला उतरली होती आणि मग म्हणले गेली ना. म्हणले गेली. अरे मग ती गेली कुठं? म्हणले ती प्रवाह वाहतोय इकडं, तू पाहतोय इकडं, मग इकडं कशी जाईल? म्हणले नाही, म्हणले ती उलटीच होती, ती इकडंच गेली असेल. मला याला विसंगती म्हणतात. बाईल म्हणता खरं मरता तरी बरे, आणि नासीले घर
थुंकोनिया. आता तुमच्या लक्षात आलं. मग तुमचा परिवार आहे का? मी तुम्हाला एक आठवण करून देईन 2019-20ची. त्या काळामध्ये अशी 6 फुटाची काठी आपल्या हातामध्ये घेतली जायची आणि ताट लोटल्या जायचं, चल घे खाऊ. कोरोनामध्ये तुला झालंय, मला जर झालं तर तुझ्यासोबत मीही जाणार आहे. खरंय का खोटंय? नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. बाबा हो, हा परिवार तुझा नाही. हा परिवार आपला आपला दिसतोय, परंतु हा परिवार आपला आपला म्हणता म्हणता आपण एवढं दूर गेलोय, आपण एवढं लांब गेलोय ना की नाही तिची घेता शिरी आणि होईल दुरी निजपंत बंधनाचा तुडू पासा. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की देव आशा टाकोनी नाथिलेचे माझे तुझे आणि कोण ओझे वागवी. अरे बाबा, हे माझं नाही आणि हे माझं नाही म्हणून मी याचा अंगीकार कर. म्हणून तुकोबाराय तुम्ही पहा, तुम्ही पाटील लोक त्या ठिकाणी तुकोबारायला म्हणायचे शेतकरी वर्ग हे सर्व या ठिकाणी 9 वाजता झोपतात आणि तुम्ही संध्याकाळी 9 वाजले का तुमचं भजन चालू होतं, तुमचं कीर्तन चालू होतं. तुकोबाराय इथं भजन अजिबात करायच नाही म्हणले. कोपला पाटील गावीची लोक. परंतु तुकोबाराय म्हणतात की अरे मला मस्त वाटतं, तुम्हाला त्रास होतोय, मला मस्त वाटतं की त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय, मी भजन करू नये. परंतु तुकोबाराय म्हणतात माझी मज झाली आनावर वाचा छंद नामाचा घेतला. माझी वाचाच अशी झाली की मी नको म्हणलं तर ती काय करते, विठ्ठल विठ्ठल म्हणती, ती भजन करती. आणि मग तुकोबाराने काय करावं, तुकोबाराने त्या ठिकाणी उठवून सकाळी सकाळी भांडारा डोंगर घोरा डोंगर भांडारा डोंगर त्या ठिकाणी जावं, विठ्ठल विठ्ठल भजन त्या ठिकाणी करावं. आहे का नाही? म्हणजे संसाराच्या नावे घालोन या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. महाराज, हा परिवार जो आहे ना, हा परिवार आपला नाही. स्वतः बायकोला तुकोबाराय म्हणले येते का वैकुंठाला? नको म्हणले. बंधुराजाला म्हणले येता का वैकुंठाला? नाही. अरे तुम्ही एवढे सर्वजण वारकरी मला वाटा लावण्याकरता जमलेत, येता का वैकुंठाला? येता का? म्हणले आम्हाला वैकुंठ नको. परंतु तुकोबाराय म्हणतात की अरे मी धन्य आहे, मी धन्य आहे की माझी वाचा, माझं अंतकरण, माझी वाचा अखेरच्या श्वासापर्यंत विठ्ठल विठ्ठल भजनाच्या ठिकाणी प्रीती जडून राहिली. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसी प्रीत तुझ्या. धन्य झालो आता यासी संदेह नाही. आणि मला असं वाटतंय की तुकोबारायांचा अभंग याच्यासाठी, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. आणि मला असं वाटतंय की तुकोबाराय सांगतात की हा दिवस त्या ठिकाणी धन्य आहे की माझे भगवान परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी प्रीती जडून राहिली शेवटच्या श्वासापर्यंत. आहे का नाही? म्हणून महाराज तुकोबारायांनी भजन केलं, परंतु संसाराचा अंगीकार करून त्या ठिकाणी भजन नाही केलं. आसोनी नसणे संसाराचे ठाई आणि हाच बोध पायी मणी घ्यावा. संसारामध्ये राहून भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, परंतु प्रथम त्या ठिकाणी संसाराला प्राधान्य दिलं नाही, भगवान परमात्म्याला प्राधान्य दिलं. का दिलं? नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. हे द्रव्यदारा पत्नी वगैरे हे क्षणभंगूर आहे. नाही तिची घेता शिरी होईल दुरी आईसे जुडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा क्षीण तीची फळ. क्षीण म्हणजे दुःख. है का? हे त्याचं फळ आहे. म्हणून तुकोबारांनी संत महात्म्यांनी चिंतन केलं, संसारामध्ये राहून केलं, परंतु संसारामध्ये राहत असताना संसाराला त्या ठिकाणी त्यांनी प्रथम दर्जा त्या ठिकाणी दिला नाही, द्वितीय दर्जा संसाराला त्या ठिकाणी दिला. मात्र आपला उद्धार त्या ठिकाणी करून घेतला. है का नाही? नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. मग महाराज तुम्ही म्हणताल तुमचा परिवारही नाही, तुम्ही केलेली संपत्ती तुमचे जे 5 एकर असतील, 2 पोरं शेंबडे असतील, एखादी बायको करत असेल परत बळच करून आणलेली, हे तुमचे नाही. बरं, हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये माझा आत्मा आहे. माझं नाव त्या ठिकाणी काशीनाथ महाराज आहे, सोमनाथ महाराज आहे, बाळासाहेब महाराज आहे, गणेश महाराज आहे. हा आमचा देह आहे. हा देहही तुमचा नाही म्हणता. मग हे सर्वच जर आमचं नाही तर मग आमचं आहे कोण? आम्हाला अंत काळाच्या वेळी कोण आहे? तर करा हरिभक्ती परलोका येईल कामा आणि सोडविल यामा पासून या. मग असं जर हो वाटत असेल तर तू काय कर, तर त्या भगवान परमात्म्याला आपलं कर. महाराज अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा,
सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुरा तुका म्हणे विठुरा शरीर जायाचे ठेवणे घरी सिंहाबीला
धरिसी अभिलाष झाले धरिसी धरिसी बोला धरिसी बोला काशीनाथ महाराज धरिसी अभिलाष जने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे शरीर जायाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे कादर्शी अभिलाष जने नवे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे कादर्शी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठ्ठूधरा शरीर जायाचे ठेवणे कादर्शी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठ्ठूधरा त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आपलंसं करा त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करत असताना फक्त एकच करा झाली आपली वेळ 10 ते 12चा टायमिंग या ठिकाणी दिला होता परंतु मला असं वाटतं की खालच्यांचा रिस्पॉन्स बऱ्यापैकी दिसतोय फोनवरती बऱ्याचशा गोष्टी मला बाबा बोलले त्या ठिकाणी का बाबा लोकांना उशीर होतो जेवण्याकरता राहण्याकरता किंवा जाण्याकरता शेतातील कामं असतील कोणाचे काय असतील जेवणाकरता उशीर होतो आता जेवणाकरता उशीर होतो वगैरे ह्या गोष्टी दुय्यम आहेत खरं तर खऱ्या या व्यक्तीने आपल्याकरता आणि आपल्या गेलेल्या व्यक्तीकरता जे हे या ठिकाणी हा करू घातला हा पुण्यस्मरणाचा जो कार्यक्रम आहे त्यामधून काहीतरी चीज झालं पाहिजे तुम्ही आम्हाला 7 ते 9चा टायमिंग दिला असताना तरी आम्ही सर्वजण 7 ते 9 कीर्तन करून गेलो असतो 7 ते 9 काय अडचण होती है का नाही गेलो असतो 7 ते 9 परंतु महाराज ह्या व्यक्तीने एवढा मोठा खर्च केला एवढा मोठा हा मंडप दिलाय एवढा मोठा हे अन्नदान या ठिकाणी केले 60-70 हजार रुपये घालून आणि एवढी हे मंडळ या ठिकाणी संत सभा या ठिकाणी उपस्थित आहे पारमार्थिक आनंद आला तर तो पारमार्थ आहे नाही तो पारमार्थ करून उपयोग आहे का अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरायचा मग कसा धरायचा नुसतं यायचं आणि आपलं आपुली आपण करा सोडून पारमार्थ होऊ शकतो परंतु महाराज याच्यामध्ये जो नाद ब्रह्म आपण जो म्हणतो ना जो आनंद आपण जो म्हणतो ना तो आनंद यामधून त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि मला असं वाटलं की तुमच्यातले असे काही की या ठिकाणी भाविक भक्त आहेत की त्यांना अजूनही वाटतं की अजून अर्धा तास 1 तास तरी चेहरे सांगतात महाराज ऐकन अजूनही चालावा आणि मी तुम्हाला अगोदरही बोलवतो मी तुम्हाला जे देईल ते असं देईल का तुम्हाला जे पचेल रुचेल आणि जे तुमच्या करता सर्वांकरता उपयोगी येईल असंच तुम्हाला देईल महाराज हे आमचं नाही आम्ही जे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो ना ते संस्थेचं आहे आमचे हे सर्व गुरुबंधू मंडळी 2003 ते 2007 जे भाकरीचे तुकडे खाऊन शिळे तुकडे मोडून आम्ही त्या ठिकाणी हा जो परमार्थ घेतला हा आध्यात्मिक ज्ञान आम्ही घेतलं बरोबर विठ्ठल बाबा गोले असतील मारुती बाबा असतील वैद्यबाबा असतील या परंपरेतले आम्ही माणसं आहोत आणि बाबांनी त्या ठिकाणी 2-3 शब्दही त्या ठिकाणी बोलले आमचा हा धंदा नाही तुम्हाला आजही सांगतो आमचे नाथाभाऊ आमच्या सोबत आहे त्यांना विचारा त्यांना किती पेमेंट आहे आणि मग तर माझ्याकडे बघा त्यांना 45,000 रुपये पेमेंट आहे ते मला सिनियर आहे आणि मलाही 24-25 हजारपर्यंत पेमेंट आहे दोघंही एकाच कंपनीमध्ये काम करत आहोत आम्ही याच्यामध्ये किंचित देखील संशय नाही म्हणून आम्ही परमार्थ जो करतो गणेश महाराज माझ्या अगदी लहानपणापासून माझ्या सोबत आहे महाराज आतापर्यंत असं नाही का या सोमनाथ महाराज बाणेंनी पैसे मागितले एवढे द्या तेवढे द्या आणि एवढे असेल तरच येतो घ्यायचे असेल तर तारीख घ्या घेऊ नका वेळेवर येणार वेळेवर जाणार ना तर म्हणून मी सांगितलं होतं की बाबा 9 ते 11 टाकण्यापेक्षा 10 ते 12 टाका
म्हणजे लोकांना काय होतं, निदान कळतं 10 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे, परंतु नाथाभाऊंनी 9 वाजता टायमिंग टाकला आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असं की 9 ते 11 कार्यक्रम व्हावा. परंतु मला सांगा, दाणे टाकलेत खाण्याकरता चिमण्याच नाही, काय उपयोग, काय उपयोग हो मला सांगा. म्हणून या ठिकाणी अतिशय आनंद आला. तुमचे सर्व सर्व या ठिकाणी भावी भक्त श्रोते सज्जन, अगदी मी असं म्हणेल की आदरणीय कारभारी महाराज झरेकर यांचा अधिकार फार मोठा आहे. आम्ही त्यांना पाहिलंय, आळंदीमध्ये त्यांना त्या ठिकाणी पाहिलंय, आमच्या संस्थेच्या परंपरेमध्ये सुद्धा त्यांना पाहिलंय. ज्यावेळेला त्यांनी उभा राहावं कीर्तनामध्ये, जोग महाराज सप्त्यामध्ये किंवा जोग महाराज परंपरेमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर उभा राहिलेल्या व्यक्तीने त्यांना जागा द्यावी, एवढा त्यांचा अधिकार आहे. अत्यंत बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु महाराज अगदी अतिशय व्यवस्थित आहेत. तुमचा परमार्थही करून घेणारे ते व्यक्ती आहात, अतिशय मोठा मान आहे. त्यांच्या चरणी या ठिकाणी दंडवत घालतो आणि तुमच्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणी या ठिकाणी दंडवत घालतो. मला असं वाटतं 12:30 या ठिकाणी वाजली. अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठूदारा. तो भगवान परमात्मा कसा आपलासा करायचा, फक्त एकच उदाहरण सांगतो, माझी सेवा आटपून घेतो. चैत्र महिन्यामध्ये महिला मंडळ त्या ठिकाणी पहा तुम्ही, काहीतरी तयार करण्याची इच्छेने कुणी पापड बनवतं, कुणी ओढे बनवतं, कुणी काहीतरी बनवतं. तर चैत्र महिन्यामध्ये कुणी गहू त्या ठिकाणी बनवतं, बरोबर. तर ते गहू रात्रभर त्या ठिकाणी भिजवं लागतात. आता महिला मंडळाचं पहा बरं का, त्यांचं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, महाराज चेहरेच टवटवले त्यांचे, अगदी मान वर करूनच ते ऐकायला लागले असं. तर चैत्र महिन्याच्या आसपास मला वाटतं त्या ठिकाणी प्रोग्राम चालू होतो. तर रात्री त्या ठिकाणी ते दाणे असतील, ते गहू असतील, त्या ठिकाणी ते भिजवले जातात, बरोबर. तर भिजवल्यानंतर रात्रभर ते भिजतात, रात्रभर भिजतात. आता जे भिजलेले असतात ना ते पाण्यामध्ये खोलवर जातात आणि जे वर येतात ना त्याला आपण काय म्हणतो, हा काय म्हणतो आपण, कुच्च. रात्रभर पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याचं लवले सुद्धा लागून देत नाही गणेश महाराज. असे कुचर जे असतात ना ते परमार्थामधले हे कुचर असतात. परमार्थामध्ये कुचरीपणा केला का तुम्ही किती विठू धरण्याचा प्रयत्न करा, तुमचा विठू होणार नाही, है का नाही. काही काही लोक आळंदी पंढरपूरची वारी करतात आणि स्वतःचे बैल दुसऱ्याच्या बांधाला चारतात. लक्षात येतंय तुमच्या, आळंदी पंढरपूरची वारी करतात, भजनही करतात, कीर्तनही त्या ठिकाणी करतात आणि शेजारचा बांध दररोज 4-4 बुट तिकडे तिकडे सरकवतात. काय परमार्थ हा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. महाराज तो जो कुचिर आहे त्या कुचिरासारखं पाण्यामध्ये राहून त्या ठिकाणी कोरडं राहू नका, परमार्थामध्ये राहून त्या ठिकाणी कोरडं राहू नका, तर परमार्थामध्ये राहून खोलवर जाण्याचा प्रयत्न करा. येथ वडील जे जे करती तया धर्मनाम ठेविती. मग हे वडील जे आहेत ना, एरती अनुष्ठिती सामान्य सकळ, हे जे आपल्या अगोदर जे गेलेले आहेत ना त्यांच्या परमार्थाचं ऑब्झर्वेशन करा. काय करून तुकोबारा एवढ्या पदाला प्राप्त झाले असतील त्यांचं ऑब्झर्व करा. त्यांच्या त्या पद्धतीने तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या परंपरेने आपण गेलो तर निश्चित प्रकारे आपला परमार्थ त्या ठिकाणी वृद्धिगत होईल. कशाप्रमाणे, जैसी वर्षा काळू सरिता चढू लागे पंडुसुता तैसी निच नवी भजता श्रद्धा दिसे. त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू आपण त्या पदाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ. अशा पद्धतीने ते भगवान परमात्मा तुम्ही आपलासा करा. म्हणून अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठूदारा. अशा पद्धतीने त्या भगवान परमात्म्याला आपलंसं जर केलं तर निश्चित प्रकारे तुमच्या जीवनाची इत्यकर्तव्यता होईल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. या संत सभेमध्ये, या कीर्तनामध्ये जे या ठिकाणी उपस्थित आमचे गुरुबंधू आहेत, त्यामध्ये तुमच्या गावातली मंडळी, आडलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, त्यांच्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत घालतो. त्याचप्रमाणे अगदी आपल्या आवाजाने, आपल्या गायन क्षेत्राच्या कलेमधून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, आदरणीय आमचे काशीनाथजी महाराज टेकाळे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय आमचे संगीत सम्राट बाळासाहेब महाराज पवार ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि आमच्या लहानपणापासून, बालपणापासून ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे या मृदुंगाच्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी गोड अशा प्रकारचा मृदुंग देत आहेत, आदरणीय गणेशजी महाराज सजगुरे, त्यांच्याकडे या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. हे जे माझे हे गुरुबंधू या ठिकाणी दिसतात, हे पुढचं भविष्य आहे, वारकरी संप्रदायाचं हे पुढचं भविष्य आहे. हे भविष्य जर कुठलं असेल तर विश्वमायली गुरुकुल विद्यापीठ, गुरुकुल आश्रम उंबरे या ठिकाणी हे सर्व मंडळी आहेत, त्यांचा या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आणि ज्यांच्या निमित्ताने, ज्यांच्या निमंत्रणाने आपण या ठिकाणी आलोत सर्वजण, आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र एकनाथजी नवनाथ पाटील शिंदे, हे गेलेल्या आजोबांचे नातू,
गेल्या 3 महिन्यापूर्वी नाथाभाऊंनी मला ही तारीख या ठिकाणी दिली होती की महाराज आपल्याला कीर्तन करायचंय, परंतु कीर्तन असं करायचंय ना की महाराज कार्यक्रम असा झाला पाहिजे की त्याच्यामधून काहीतरी चीज झालं पाहिजे. म्हणून नाथाभाऊंनी हे सर्व या ठिकाणी मला हे नियोजन सांगितलं, अशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे. आमचे उमेश महाराज पाबळ हे संगमनेर वरून या ठिकाणी बोलवले नाथाभाऊंनी, फक्त व्हिडिओ शूटिंग करण्याकरता. आता हे आजचं झालेलं जे कीर्तन आहे हे तुम्हाला आयुष्यामध्ये कुठेही केव्हाही युट्यूबवरती त्या ठिकाणी पाहता येईल. त्यांना आमंत्रण दिलं, हे विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आमंत्रण दिले. मग एवढा मोठा आम्ही जमावलेला हा जो मेळ आहे, हा मेळाचा अवमेळ झाला असता, म्हणून त्या ठिकाणी आम्ही 10 ते 12ला या वेळेमध्ये कार्यक्रम समर्पित केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. समस्त शिंदे पाटील परिवार, त्यामध्ये गंगाधर भागोजी पाटील शिंदे स्वर्गीय यांना 1 वर्ष आपल्यामधून जाऊन झालं. त्यांच्या आत्म्यास भगवान परमात्म्याने चिर शांती देवो, त्यांना आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेवो आणि पुढील जी गती आहे, ती पुढील जी युनी आहे ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या युनीमध्ये भगवान परमात्म्याने त्यांना जन्म देऊ, असं भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. या सेवेसाठी आमचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ घेऊन त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते मंडळी, आप्तेष्ट पाहुणे मंडळी, राजकीय पारमार्थिक सामाजिक क्षेत्रातील सर्व पाहुणे मंडळी, त्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठला, बोली लिहिले कोरे वेडी वा कोडी उत्तरे.